नशाबंदी होना चाहिए, होना चाहिए, भिवंडी में नशाबंदी होना चाहिए, होना चाहिए, भिवंडी में नशाबंदी होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए, खुलेआम गुटखा बेच रहा है, खुलेआम गुटखा बेच रहा है। ये होना चाहिए। सगळं भिवंडीचे कोकिंग जाना चाहिए, जाना चाहिए, जाना चाहिए, जाना चाहिए, भिवंडी से कोकिंग जाना चाहिए, जाना चाहिए। जाना चाहिए, 1700 कोटीचं कोकीन 800 कोटीचं ATS येते गुजरातवरून, ती कारवाई करून जाते MDची। बाहेरून येऊन ट्रकच्या ट्रक हा गुटखा भिवंडी शहरात येतो, हा कोणाच्या संगमताने येतो आणि याला कोण जबाबदार आहे? इथले लोकप्रतिनिधी विधानसभेत विचारतात की आमच्या इकडे गुटखे ट्रक भरून भरून येतात, त्याच्यावर करणार काय? आज मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्याच्यानंतरसुद्धा 15 दिवसानंतर मोठ्या पद्धतीने गुटखा भिवंडी शहरात आणि भिवंडीतनं पूर्ण महाराष्ट्रभर सप्लाय केला जातो आहे। मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। आज आत्ताच झालेली घटना, डम्पिंग ग्राउंडला महापालिकेच्या 64 कोटीचा गुटखा हा वरच्यावर 64 लाखाचा गुटखा हा वरच्यावरती बुजवून काही 1-2 कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या संगमताने गुटखा माफिया यांनी रात्री तो उकरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि काही घेऊन गेले। थोडासा माल उरला तेव्हा गाववाल्यांनी बाजूबाजूला बघितलं, त्यांना चांगला चोप दिला, ते पळाले। आज पण ती गाडी तिथे उभी आहे। आज त्या गाडीच्याबद्दल किंवा त्या कारवाई काय केली हे पब्लिकला आणि कोणालाच अजून काही माहीत नाही। मी तरी सांगतो, DCP साहेबांना सांगतो, सगळ्या प्रशासनाला सांगतो की तुम्ही पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात खुलासा करावा, ही आमची मागणी आहे। आणि काही ठिकाणी प्रत्येक पानपट्टीवरती हा गुटखा आज पण मिळतो। मी आज गुटखा जाळला, अफीम, गांजा, चरस, गांजा आज इथेच, गुटखा इथेच। परत तुम्हाला सांगतो, आज शांतीनगरच्या हद्दीत इसूप म्हणून एवढा मोठा क्लबवाला आहे, आज तो बोलतो मला कोणीच बंद करू शकत नाही, मैं पुलिस स्टेशन चलाता हूँ। असे काही क्लबवाले आहेत, म्हणून हे जुर्मही कशाला? आता याच्यातनं असं होणार आहे, भिवंडी शहराला काहीतरी एक ग्रहण लागेल, गँगवॉर होण्याची परिस्थिती आहे। कारण गुटख्यांमध्ये एवढी प्रतिस्पर्धा लागलेली आहे की जो तो त्याला मार ह्याला मार असं चालू आहे। म्हणून मी या प्रशासनाला सांगतो, आम्ही DCP साहेबांना भेटणार आहे की या संदर्भात काय कारवाई केली, तुम्ही प्रेस घेऊन आम्हाला या संदर्भात माहिती द्यावी। काही पोलीस कर्मचारी जे आहेत ना, त्यांची बदली जरी झालेली असली तरी ते भिवंडी शहरात राहतात आणि काही पोलीस कर्मचारी हे सगळं हँडल करतात। सगळे कर्मचारी परेशान आहेत, काही अधिकारी पण त्यांना परेशान आहेत, कारण त्यांच्या माहितीनुसार असं आहे की हेच लोक पोलीस स्टेशन चालवतात। म्हणून बदल्या होणं ही गरजेचं आहे। कारण काय, जुने जे कर्मचारी आहेत 20-20, 25-25 वर्ष झाली इथं ठाण मानून बसलेले आहेत, हे सगळं रॅकेट त्यांना माहिती असतं। जर बाहेरून येऊन कारवाई होते, मग इथं का नाही कारवाई होत? इथं एवढा मुद्दा मोठ्या पद्धतीने रईस शेखने एवढे मुद्दे मांडले, काय झालं? इसूपच्याबद्दल मांडला, इसूपने जाऊन रईस शेखला बुके दिला, त्याच्यानंतर गुटख्याच्याबद्दल अधिवेशनमध्ये रईस शेखने बोलला। मग त्या रईस शेखने गुटख्याबद्दल बोलल्यानंतर गुटखा बंद झाला का? 15 दिवस बंद झाला। नंतर आम पब्लिक बोलते की 2 रुपये वाढले गुटख्यामागं। मग ते कशाकरता वाढले? काय चालू काय भिवंडी शहरात? भिवंडी शहराला गाडबोट लावायचं आहे का तुम्हाला? भिवंडी शहराला हे नवीन पिढीला तुम्हाला खराब करायचं आहे का? मी या संदर्भात निषेध करतो। स्पीड न्यूज भारत।